संकष्ट चतुर्थीला आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी काय करावे आणि आईने आपल्या मुलांसाठी हे उपाय करावे. संकष्ट चतुर्थीचे व्रत गणपती बाप्पाला समर्पित आहे. महिला दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला हे व्रत पाळतात. त्यांच्या मुलांसाठी दीर्घ आयुष्य आणि आनंद आणि समृद्धीची कामना करतात. या दिवशी भक्तिभावाने गणपती बाप्पाची पूजा अर्चना केली जाते. त्याचप्रमाणे ह्यावेळी भक्त उपवास देखील करतात. सर्व अडथळे दूर करणारा विघ्नहर्ता असे गणपती बाप्पाला म्हटले जाते. संकष्टी चतुर्थीला काय करावे आणि काय करू नये तर जाणून घेऊया. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काय करावे? संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रताचे पुण्यफळ मिळवण्यासाठी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून ध्यान करण्याचा प्रयत्न करावा. गणपती बाप्पाची स्थापना ईशान्य कोपऱ्यात करावी. त्यांची स्थापना करताना शुद्धतेने बसावे आणि विधीनुसार त्यांची पूजा करावी. गणपतीची पूजा करताना भक्तांचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असले पाहिजे. पूजा करतेवेळी गणपती बाप्पाला दुर्वा, बेसनाचे लाडू, तिळाचे लाडू, मोतीचूर लाडू, मोदक इत्यादी आवडीच्या वस्तू अर्पण कराव्यात. पूजा झाल्यानंतर मंत्रांचा जप, स्तोत्रपाठ आणि आरती करावीत. तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काय करू नयेत? तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भक्ताने रागावणे, खोटे बोलणे किंवा कोणाची टीका करणे टाळावेत. संकष्ट चतुर्थीच्या व्रताच्या दिवशी भक्ताने चुकूनही तामसिक पदार्थांचे सेवन करू नये. तसेच या दिवशी भक्ताने दिवसा चुकूनही झोपू नये. उपवासाच्या वेळी चुकूनही तुळशीची पाने गणपती बाप्पाला अर्पण करू नयेत. तर संकष्ट चतुर्थीला आईने मुलांसाठी करण्याचे उपाय तर दुर्वा अर्पण. गणपती बाप्पाला 21 दुर्वांची जुडी अर्पण करून मुलांच्या अभ्यासात आणि आयुष्यातील अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करावी. मंत्र जप, वक्रतुंड महाकाय किंवा ओम गण गणपते नमः ह्या मंत्राचा जप करावा, ज्यामुळे मुलांचे आरोग्य आणि आयुष्य वाढते. तर लवंगांचा उपाय. मुलांच्या अभ्यासात प्रगती होण्यासाठी संध्याकाळी गणपती बाप्पाला 11 लवंग अर्पण कराव्या. पूजा आणि उपवास. सकाळी लवकर उठून स्नान करून गणपतीची पूजा करावी. उपवास करून संध्याकाळी चंद्रोदयानंतर तो सोडावा. मुलांना सहभागी करावा. मुलांच्या हातून गणपती बाप्पाला फुले किंवा दुर्वा वाहून घ्याव्यात आणि त्यांना गणेश भक्तीची गोडी लावावी. तर ओवाळणे. मुलांच्या प्रगतीसाठी त्यांना गणपतीसमोर उभे करून ओवाळून घ्यावेत. तर संकष्ट चतुर्थीला तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर गणेशाची घरात पूजा करू शकता. यावेळी घरात गणपतीची मूर्ती असल्यास तिचा अभिषेक करावा. मूर्तीला अष्टगंध लावून फुलं, हार, दुर्वा अर्पण कराव्यात. तसेच धूप, दीप, अगरबत्ती लावल्यानंतर गणपतीला लाडू किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवावा. यानंतर गणेश स्तोत्र, अथर्वशीर्ष किंवा गणपतीचे श्लोक म्हणावेत. शेवटी आरती करून घरात प्रसाद वाटावा. यामुळे गणपतीची निश्चितच कृपा मिळते. घरात सुख, शांती व समृद्धी येते असे मानतात. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीला मंदिरात जाऊन गणपतीला लाल जास्वंदीची फुलं व दुर्वा अर्पण कराव्यात. असे म्हणतात की गणपतीला दुर्वा आणि जास्वंदीची फुलं अतिशय प्रिय असल्याने ती तुमची इच्छा लवकर पूर्ण करतात. मात्र कोणतीही इच्छा मागतात पवित्र भाव मनात घेऊन पूर्ण विश्वासाने प्रार्थना करावी. शिवाय यावेळी आपले आचरण योग्य ठेवावे, चांगले कर्म करावे. तसेच तरच देव प्रसन्न होऊन कृपा करतात. आर्थिक अडचणी असल्यास संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत करून तुम्ही गणपती मंदिरात जावे व मनोभावे गणपतीसमोर हात जोडून आपली इच्छा त्यांना सांगावी. यावेळी गणपती मंदिरातच बाप्पासमोर बसून चिंतन करून ओम गण गणपते नमः ह्या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा
असे केल्याने तुमची मनोकामना पूर्ण होऊन आर्थिक अडचणी संपुष्टात येऊ लागतात, असे बोलले जाते. तर विवाह जमण्यासाठी देखील अनेक जण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाचा उपाय करतात. ह्या दिवशी तुम्ही आपल्या घरातील गणपतीची पूजा करावी, एक हळकुंड घ्यावे व घरातील गणपती समोर ते ठेवून आपली इच्छा सांगावी. नंतर ते हळकुंड घेऊन कोणत्याही गणपती मंदिरात जावे व बाप्पाच्या पायाशी ठेवून आपली कामना बाप्पाला सांगावी. हा उपाय केल्याने मनपसंत जोडीदार मिळतो असे मानले जाते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्रीयंत्राची पूजा देखील करतात. घरात श्रीयंत्र आणावे व संकष्टी चतुर्थीच्या दिवशी त्याची देवघरात पूजा करावी. श्रीयंत्रावर 2 सुपाऱ्या ठेवाव्यात. गणपती समोर हात जोडून आपली मनोकामना सांगावी व गणपतीची पूजा आणि आरती झाल्यानंतर या सुपाऱ्या लाल कापडात बांधून आपल्या पर्स किंवा घरातील तिजोरीमध्ये अथवा तुम्ही व्यवसाय करत असाल तर दुकानातील गल्ल्यात ठेवाव्यात. अशाने बरकत येते व पैशाची कमतरता भासत नाही असे मानतात. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम गणपती बाप्पाय नमः लिहायला विसरू नका.